आज परत एकदा वांग्याची भाजी खायचा योग आला. तसं तर पंक्ता रोजच असता, पण वांग्याची भाजी काही रोज नसते. आज परत एकदा माया गावच्या महादेव मंदिरावर पंगत आहे. अन मस्त वरण अन जगऱ्यातले रोडगे अन आमसूलची कढी अन वांग्याच्या भाजीचा कार्यक्रम आहे. अन पहिले तर तुम्ही हे पहा, देवाला नैवेद्य दाखवायला की वापरणारी मंडळी पहा कशी कढी पेतात. अन मग बसली ना मोठी पंगत. अन महागाव शेलगाव बाजारच्या फ्युचर मध्ये वापरणाऱ्या मंडळीची काही कमी नाही. पाहता किती आहे वापरणारे. अन तुम्ही आम्हा तिघायले बघा की नको बघा, पण या धनादाले नक्की बघा. त्या बाजूच्या दोन जणायले काय ज्ञान देऊन राहिले काय माहित. पण आता तुम्ही म्हणसान की या शेलगावातल्या लोकायले पंक्ता खाया व्यतिरिक्त काही कामच नाही काय. तसं नाही बरं. खेडेगाव म्हटलं म्हणजे सगळा शेतकरी वर्ग, आणि शेतकरी म्हटलं म्हणजे स्वतःच्या मर्जीचा मालक. आज पंगत खाऊ आणि दुसऱ्या दिवशी शेतीचं काम करू. आणि माह्या पुढचा हा वरण वाढणारा डॉक्टर साहेब लय हुशार आहे बरं. पंगत पहा बरं केवढी मोठी घेतली वाढायले. आणि मग ते पंगत वाढल्यावर जेवण करायला बसलो. आणि हे पाहत मूर्ती लहान पण कीर्ती महान. डबल याचं काम नाही पडलं पाहिजे म्हणून शिवायचे रोडके वाळून राहिला हा पोऱ्या. आणि आजच्या वांग्याच्या भाजीले लाईक नक्की करजा बरं. आणि आमसूलची कढी आवडलीशीन तर फॉलोही घेजा करून तेवढं. आणि आजचे अन्नदाते आहे हे अंता भाऊ. शांततेत जेवण करजा म्हणत, पण शांतता कोणाजवळ आहे. हे नागेलचे पानं खायला काय गर्दी पडली पहा. शांतता बिलकुल नाही. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी अडीच संपवतो. लवकरच भेटू अशा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज परत एकदा वांग्याची भाजी खायचा योग आला. तसं तर पंक्ता रोजच असता, पण वांग्याची भाजी काही रोज नसते. आज परत एकदा माया गावच्या महादेव मंदिरावर पंगत आहे. अन मस्त वरण अन जगऱ्यातले रोडगे अन आमसूलची कढी अन वांग्याच्या भाजीचा कार्यक्रम आहे. अन पहिले तर तुम्ही हे पहा, देवाला नैवेद्य दाखवायला की वापरणारी मंडळी पहा कशी कढी पेतात. अन मग बसली ना मोठी पंगत. अन महागाव शेलगाव बाजारच्या फ्युचर मध्ये वापरणाऱ्या मंडळीची काही कमी नाही. पाहता किती आहे वापरणारे. आणि तुम्ही आम्हा तिघायले बघा की नको बघा, पण या धनादाले नक्की बघा. त्या बाजूच्या दोन जणायले काय ज्ञान देऊन राहिले काय माहित. पण आता तुम्ही म्हणसान की या शेलगावातल्या लोकायले पंक्ता खाया व्यतिरिक्त काही कामच नाही काय. तसं नाही बरं. खेडेगाव म्हटलं म्हणजे सगळा शेतकरी वर्ग, आणि शेतकरी म्हटलं म्हणजे स्वतःच्या मर्जीचा मालक. आज पंगत खाऊ आणि दुसऱ्या दिवशी शेतीचं काम करू. आणि माह्या पुढचा हा वरण वाढणारा डॉक्टर साहेब लय हुशार आहे बरं. पंगत पहा बरं केवढी मोठी घेतली वाढायले. आणि मग ते पंगत वाढल्यावर जेवण करायला बसलो. आणि हे पाहत मूर्ती लहान पण कीर्ती महान. डबल याचं काम नाही पडलं पाहिजे म्हणून शिवायचे रोडके वाळून राहिला हा पोऱ्या. आणि आजच्या वांग्याच्या भाजीले लाईक नक्की करजा बरं. आणि आमसूलची कढी आवडलीशीन तर फॉलोही घेजा करून तेवढं. आणि आजचे अन्नदाते आहे हे अंता भाऊ. शांततेत जेवण करजा म्हणत, पण शांतता कोणाजवळ आहे. हे नागेलचे पानं खायला काय गर्दी पडली पहा. शांतता बिलकुल नाही. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी अडीच संपवतो. लवकरच भेटू अशा एका नवीन ब्लॉग मध्ये.